आजची रेसिपी आहे काजू मसाला। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कढई ठेवली आहे। मी तिच्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे। तिच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण फ्राय करून घ्यायचे आपल्याला आणि थोडे काजू ॲड करायचे। ते छान फ्राय झाले की एका साईडला काजू कट करून घेतले। आता ते फ्राय झालेले आहे। एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि थोडं जिरं टाकून त्याची इथे काजू फ्राय करून घेतले आहे मी। त्याच्यानंतर त्याच तेलात आपल्याला जिरं मोहरी ॲड करायचं आहे, हिंग ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर मी एका साईडला इकडे ग्रेव्ही करून घेतली आहे, ती आपल्या तेलात फ्राय करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मी दूध घेतलं आहे आणि पनीर मक्खनवाला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। तो एका बाउलमध्ये मी मिक्स करून घेतला आहे। हळद टाकायची आपल्याला अर्धा चमचा। त्याच्यानंतर मी 1 ते 1.5 चमचा साधारण तिखट ॲड केलं आहे। गरम मसाला ॲड केला आहे, थोडी धनेपूड ॲड केली आहे। तो छान तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण जो दुधामध्ये मसाला मिक्स केला होता, आता आपल्याला काजू ॲड करायचे। त्याच्यानंतर जे दुधामध्ये आपण जो मसाला मिक्स केला होता पनीर मक्खनवाला तो टाकायचा आहे। ते छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर साधारण 1 चमचा तूप ॲड केला आहे मी। साधारण आपल्याला अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे। मीठ टाकलं आहे मी। त्याच्यानंतर मिक्स करून त्याला छान उकळू द्यायची आपल्याला। छान त्याला तेल येईल। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप छान आणि खूप मस्त तयार होता काजू मसाला। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।